निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान मला पकडून दाखवा असं थेट आव्हान कासले यांनी पोलिसांनाच दिलं। पाहूया। एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान या व्हिडिओमधनं रणजित कासले यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला। धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची सुपारी दिल्याचा आरोप कासलेंनी केलाय। दरम्यान त्यांच्या या आरोपांनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। मित्रांनो, एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते। रणजित कासलेंनी केलेल्या दाव्यानंतर त्यांच्यावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान यानंतर त्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिलं। पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं चॅलेंज कासलेंनी दिलंय। कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, रणजित कासले बीड पोलिसांच्या सायबर विभागात पीएसआय म्हणून कार्यरत होते। कासले सुरतमधील एका व्यापाऱ्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास करत होते। तपासादरम्यान आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत बीडच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना 26 मार्चला निलंबित केलं। सध्या कासले यांच्यावर खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे। यापूर्वीही कासलेनं समाज माध्यमांवर अनेक वादग्रस्त व्हिडिओ अपलोड केले। रणजित कासलेंनी केलेला दावा धक्कादायक असल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय। महाराष्ट्रातल्या फेक एन्काउंटरला पुष्टी देणारं कासलेंचं विधान असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर बीडमध्ये काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया कासलेंच्या दाव्यानंतर आव्हानांनी दिली आहे। जे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेले आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे, पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? एकंदरीत धनंजय कासले जे काही बोलत आहेत ते धक्कादायक आहे, पण बीडच्या राजकारणात काही होऊ शकतं। आणि मला एक इंग्रजी साहित्यामधलं एक वाक्य आठवतं, दोज हू लिव्ह बाय स्वॉर्ड्स डाय बाय स्वॉर्ड्स। तलवारीच्या जोरावरती जगत असतात ते तलवारीनेच मरतात, त्यामुळे ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात कराडसह त्याची टोळी देखील गजाआड आहे। मात्र दुसरीकडे रणजित कासलेंनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। विशाल करोडे, झी 24 तास, बीड।